मराठीच्या मुद्द्यावरनं दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर महाराष्ट्रामध्ये एक अशा प्रकारची लहर तयार केली गेली होती की दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर दोघांच्या मतदारांची एकी होईल आणि त्याचा परिणाम त्यांना निवडणुकीमध्ये बघायला मिळेल. आणि ह्याची सगळ्यात सुरुवात झाली ती बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीमधून. या निवडणुकीमध्ये दोन्ही ठाकरे बंधूंनी आपले उमेदवार एकत्रितपणे युती करून उतरवले होते आणि या निवडणुकीमध्ये धक्कादायक निकाल त्यांच्या हातामध्ये आलेला आहे. दोन्ही ठाकरेंच्या उमेदवारांना एकही आपला भोपळा फोडता आला नाही. 21 पैकी 21 उमेदवार पराभूत झालेत. तर भाजपच्या 21 उमेदवारांपैकी फक्त 7 उमेदवारांना जिंकता आले. तिसऱ्याच एका आघाडीचा म्हणजे शशांकराव यांच्या पॅनेलला जवळजवळ 14 उमेदवार मिळालेत 21 पैकी आणि पूर्ण बहुमत त्यांना मिळाले या पतपेढी निवडणुकीमध्ये. महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस खरंच पैसे घेऊन विकला जातोय का, असा आरोप पाठीमागच्या वेळेला संदीप देशपांडे ह्या निवडणुकीमध्ये ज्यावेळेला त्यांनी आरोप केला होता की प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर यांनी 1,000 रुपये प्रत्येक मतदाराच्या घरामध्ये पाकिटाच्या मधून दिलेत आणि खरंच त्या पैशावरती हा मतदार विकला गेला आहे का. ह्याच्यामध्ये ठाकरे बंधू पराभव झाला नाही आहे, तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या. ह्याच्यामध्ये मराठी माणूस पराभूत झाला आहे. कारण तुम्हाला सांगतो, जे शशांकराव यांचं पॅनल सांगितलं जाते हे पॅनल परप्रांतीय लोकांचं आहे असं बोललं जातं. याच्यामध्ये किती तथ्य ते आपण येणाऱ्या काळामध्ये बघूच. परंतु जर असं असेल, परप्रांतीय व्यक्ती जर या ठिकाणी निवडून येत असतील तर असं होईल की दोघात तिसरा म्हणजे दोघाच्या भांडणामध्ये तिसऱ्याचा लाभ, अशा प्रकारची ही गोष्ट झालेली आहे. याच्यामध्ये एकनाथ शिंदे यांना तर काहीच मिळालं नाही आहे. भाजपला देखील राज्यामध्ये देशामध्ये सत्ता असताना देखील त्यांना अर्ध्यापेक्षा जास्त उमेदवार जिंकता आले नाहीत आणि दोन्ही ठाकरे बंधूंना तर एकही उमेदवार जिंकता आला नाही. ह्यांच्या पराभवाच्या पाठीमागे तुमचं काय कारण आहे? खरंच दोन्ही भाऊ एकत्र आल्यानंतर त्यांच्या मतांमध्ये काय फरक पडणार आहे का? आणि ही फक्त बेस्ट निवडणूक होती. BMC निवडणुकीमध्ये यापेक्षा वेगळा काही निकाल आपल्याला बघायला मिळणार आहे का? तुमचं म्हणणं काय ते कमेंट करून नक्की सांगा.